महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2022 ते 2025 पर्यंतचा सरसगट पीक विमा आता मुख्यमंत्री यांनी देण्यास जाहीर केलेला आहे। शेतकरी या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते, तर त्यांची वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पीक विम्यासंदर्भात मोठा खुलासा केलेला आहे। शेतकऱ्यांना 2022 पासून पीक विमा मिळालेला नाही, तो पीक विमा सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सरसगट जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पीक विमा दिला जाईल। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या पीक विम्याची अत्यंत आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। हेक्टरी 35,500 एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झाल्या होत्या, त्या शेतकऱ्यांना देखील पीक विम्यासोबतच नुकसान भरपाई देखील मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व पिकाचा पीक विमा मिळणार आहे। सोयाबीनचा हेक्टरी 35,000 रुपये पीक विमा काढलेला आहे। जर तुम्ही पूर्णपणे शेतात सोयाबीन पेरली असेल तर तुम्हाला 35,000 रुपये हेक्टरी पीक विमा येणार आहे। जर तुमच्या शेतात कापूस असेल तर तुम्हाला हेक्टरी 45,000 रुपये इतकी रक्कम येणार आहे। जर तुमच्या शेतात उडीद मूग असेल तर तुम्हाला हेक्टरी 25,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या पिकाची वेगवेगळी रक्कम ठरलेली आहे। अशा प्रमाणे ज्या शेतकऱ्याचं जे पीक आहे त्या हिशोबाने त्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भात तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।